कालभैरव जयंती म्हणून 22 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे, जो शुक्रवारी येतो. हा दिवस भगवान शिवाचे उग्र स्वरूप असलेल्या भगवान कालभैरवची जयंती आहे. आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी भक्त विविध विधी आणि प्रार्थना करून या दिवसाचा सन्मान करतात. भैरव हा शब्द भिरू या शब्दापासून आला आहे, म्हणजे भीती. भगवान कालभैरव दंडपाणी, दंडदाता म्हणून ओळखले जातात. भगवान शिवाचा हा अवतार विनाशाशी संबंधित आहे आणि जीवनाचे धडे शिकवतो. तो 4 हातांनी तलवार किंवा फास, कवटी, ड्रम आणि त्रिशूळ धरून दिसतो. त्याचा माउंट एक कुत्रा आहे. ब्रह्मा ब्रह्मांडाचा निर्माता म्हणून गर्विष्ठ झाला. त्याला नम्रता शिकवण्यासाठी कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या 5 मस्तकांपैकी एक त्याच्या त्रिशूळाने तोडले. अभिमान अधोगतीकडे नेतो हे दाखवण्यासाठी ही कृती होती. त्यामुळे इतर देवतांच्या तुलनेत ब्रह्मदेवाचे भक्त कमी आहेत. कालभैरव जयंतीला भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतींसह भगवान कालभैरवाची पूजा करतात. ते फळांची फुले अर्पण करतात. पार्वती पूजेदरम्यान ते फळे, फुले आणि मिठाई देतात. पूजा पूर्ण झाल्यावर ते कालभैरव कथेचे पठण करतात. भक्त देखील विधिवत स्नान करतात आणि मृत पूर्वजांसाठी विशेष पूजा करतात. अनेक जण रात्रभर जागरण करत भगवान कालभैरवाच्या कथा सांगतात आणि मंत्रोच्चार करतात. मध्यरात्रीची आरती ढोल आणि घंटा यांसारख्या पारंपरिक वाद्यांसह केली जाते. काही भक्त कठोर व्रत पाळतात. असा विश्वास आहे की यामुळे अडथळे दूर होतात आणि यश मिळते. काही प्रदेशात लोक कुत्र्यांना दूध आणि मिठाई खातात कारण भगवान कालभैरव कुत्र्यावर स्वार होतात असे मानले जाते. षोडशोपचार पूजेसाठी संध्याकाळी मंदिरांना भेट देणे देखील सामान्य आहे. कालभैरव जयंतीचे विधी मुख्य विधींमध्ये भगवान कालभैरवाची पूजा करणे आणि त्यांना आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांना फळे, फुले आणि मिठाई अर्पण करणे समाविष्ट आहे. पूजेनंतर भक्त कालभैरवाचे पठण करतात. कालभैरव जयंतीचे विधी मुख्य विधींमध्ये भगवान कालभैरवाची पूजा करणे आणि त्यांना आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांना फळे, फुले आणि मिठाई अर्पण करणे समाविष्ट आहे. पूजेनंतर भक्त त्यांच्या शिकवणींचा आदर करण्यासाठी आणि जीवनाच्या प्रवासात संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कालभैरव कथेचे पठण करतात. कालभैरव जयंतीचा पोशाख. या सणासाठी पारंपरिक पोशाख काळे कपडे आहेत, जे भगवान कालभैरवाच्या उग्र स्वरूपाच्या भक्तीचे प्रतीक आहेत. असे मानले जाते की काळा परिधान केल्याने तो प्रसन्न होतो आणि जीवनाच्या प्रवासात नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी त्याचे आशीर्वाद आमंत्रित करतात. कालभैरव जयंतीला पूजल्या जाणाऱ्या देवतांची या उत्सवादरम्यान पूजा केली जाणारी मुख्य देवता म्हणजे कालभैरव आणि भगवान शिव. त्यांच्या पुढील जीवनाच्या प्रवासात शक्ती, बुद्धी आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त त्यांच्या विधींचा भाग म्हणून देवी पार्वतीला वंदन करतात.